ओबीसी नेते श्रावण देवरे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। श्रावणजी, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होते। एकीकडे आपण पाहतोय लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। लक्ष्मण हाकेंचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा आज करणार आहे। या चर्चेतून तोडगा निघू शकतो का? नाही, या चर्चेतून तोडगा निघेल असं काही मला वाटत नाही। याचं कारण असं की ओबीसीच्या दृष्टीने आज सर्वात मोठी महत्वाची गोष्ट ही आहे की निजामकालीन कागदांचा गैरवापर करून त्यांच्यात खाळाखोडी करून खोट्या कुणबी नोंदी असल्याचे दाखवून आज जवळजवळ 54,000 म्हणजे 54,000 पेक्षाही जास्त मराठ्यांना खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत। आणि ती सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्र घेऊन आता याच्यानंतर जी काही नोकर भरती होईल त्याच्यातल्या सगळ्या नोकऱ्या हे खोटे कुणबी प्रमाणपत्र धारक मराठा लोक या सगळ्या नोकऱ्या पडवणार आहेत। आणि खऱ्या अर्थाने ओबीसीचं आरक्षण आता खतमच झालेलं आहे। त्यामुळे शिष्टमंडळाने पहिली मागणी मुख्यमंत्र्याकडे ही केली पाहिजे की निजामकालीन कागदपत्रांचा वापर करून ज्या काही कुणबी नोंदी घेऊन तुम्ही जी काही खोटी कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलेली आहेत ती सर्वच्या सर्व रद्द केली पाहिजेत। 54 लाख कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना दिलेली आहेत ही सर्वच्या सर्व रद्द केली पाहिजेत। ही प्रमुख मागणी असली पाहिजे, कारण जोपर्यंत ही 54 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षण वाचत नाही। ओबीसी आरक्षण खतम झालेलं आहे। ते जर वाचवायचं असेल तर या 24 लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या रद्द करून कुणबी प्रमाणपत्र जी दिलेली आहेत खोटी ती सगळी रद्द झाली पाहिजेत। हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी जजमेंट दिलेला आहे। म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाज हा पुढारलेला आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचं आरक्षण त्याला देता येत नाही। इतकं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। 2 केंद्रीय आयोगांनी सांगितलं आहे, 8 राज्य मागासवर्गीयांनी सांगितलेलं आहे। आणि तरी सुद्धा शिंदे सरकार सुप्रीम कोर्टाचा अवमान करतात, केंद्रीय आयोगांचा अवमान करतात आणि मराठ्यांसाठी जातीसाठी माती खाऊन मराठ्यांना ते कसंही करून ते खोटं नाटक करून मराठ्यांना आरक्षण देऊ पाहत आहेत। श्रावणजी, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे आपल्या सोबत जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। प्रकाशजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। ओबीसींच्या मागण्यांसंदर्भातली बैठक आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होते। काही नेते दाखल देखील झालेले आहेत। कशा पद्धतीची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे आणि या आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघू शकतो का? प्रकाशजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आवाज येतोय? अगदी प्रकाशजी, पुढच्या काही मिनिटांमध्ये या बैठकीला सुरुवात होते। चर्चेच्या केंद्रस्थानी कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे, कोणत्या मागण्या असतील आणि सरकारसोबत महत्त्वाची बैठक आहे, या बैठकीतून तोडगा निघणार का? सगळे त्याचा विषय हा अग्रस्थानी असणार आहे, केंद्रस्थानी असणार आहे। अगदी प्रकाशजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, महत्त्वाचे नेते देखील या बैठकीला आता सह्याद्रीवर येण्यास सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।